नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण TET 2025 पेपर 1 मधील गणिताचे प्रश्न अभ्यासत आहोत। तर बघा, पेपर 1 मध्ये गणिताचे 30 प्रश्न असतात। प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 130। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न अभ्यासले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न अभ्यासू आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न अभ्यासणार आहोत। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण 101 ते 110 प्रश्न अभ्यासत आहोत। तर प्रश्न आहे, एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात। मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पुरेपेक्षा किती कमी दिवस लागतील? पर्याय 1 आहे 1 दिवस, पर्याय 2 आहे 3 दिवस, पर्याय 3 आहे 4 दिवस आणि पर्याय 4 आहे 2 दिवस। तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, प्रश्न सोडवण्या अगोदर आपल्याला बघा यामध्ये काय म्हटलं आहे, तर मजूर 8 असतील तर 5 दिवस लागतात आणि मजुरांची संख्या 8च्या 5/4 पट केल्यास किती दिवस लागतील म्हटलं आहे का ना? तर ते दिवस काढून आपल्याला मग किती कमी दिवस लागतील हे काढायचे आहे। तर प्रश्न आपण एकदा व्यवस्थित समजून घेऊ, त्यानंतर उत्तराला सुरुवात करूया। तर या प्रश्नामध्ये बघा आपल्याला मजूर आणि दिवस दिलेले आहेत। दिवस, तर बघा मजूर किती आहेत? 8 मजूर असल्यास दिवस किती लागतात आपल्याला? 5 दिवस। 8 मजूर असल्यास 5 दिवस लागतात आणि मजुरांची संख्या किती? 8च्या 5/4 केली। बघा 8च्या 5/4 पट म्हणजे पट म्हटला म्हणून 8 गुणिला 5/4, 4 1 4, 4 2 8, राहिले की तर 2 गुणिला 5 बरोबर 10। म्हणजे बघा 8चे 5/4 पट म्हणजे किती होते? तर 10 असल्यास दिवस किती लागतील? तर x दिवस घेऊ आपण, कारण ते दिवस अगोदर काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला आलेले दिवस या 5 मधून वजा करायचे, तेवढे कमी दिवस लागतील। तर बघा, मजूर 8 तर दिवस 5 आणि मग मजूर 10 तर दिवस किती लागतील? तर बघा, दिवस आपल्याला 5 पेक्षा कमी लागणार आहेत, कारण मजुरांची संख्या वाढलेली आहे। मग काय करू आपण? 8 गुणिला 5 बरोबर 10 गुणिला x। 8 गुणिला 5 किती? 8 पंचे 40 गुणिला 40 बरोबर 10 गुणिला x। आपल्याला x काढायचे कारण मजुरांची संख्या। मग बघा, हे जर 10 इकडे आले, गुणाकाराचं चिन्ह आहे, बाजू बदलली चिन्ह बदलतात, गुणाकारात असल्यामुळे भागाकारात, मग 40/10 बरोबर x। 40/10 बरोबर x, तर 10 40 म्हणजे म्हणून x बरोबर किती मिळाले आपल्याला? 4। तर बघा, पर्यायामध्ये 4 दिला आहे, परंतु योग्य उत्तर 4 आहे का? नाही। तर का म्हटलं आपल्याला दिवस किती कमी लागतील? तर बघा, मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास आपल्याला किती दिवस लागतात? 4 दिवस लागतात। मग कमी दिवस किती लागतील? पूर्वीचे दिवस किती आहेत? 5 मधून आपण 4 वजा केल्यास किती? 1 दिवस कमी लागत आहे। म्हणजे मजुरांची संख्या वाढवल्यास आपल्याला 4 दिवस लागतात, म्हणजे 1 दिवस कमी लागत आहे। म्हणून पर्याय 1 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर बघा, गणिताचे प्रश्न सोडवतेवेळी आपल्याला अगोदर प्रश्न समजून घेणे फार महत्त्वाचे आहे। आणि बघा, या सर्व प्रश्नांचे नोट्स जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर याचे नोट्स सबस्क्रिप्शन टॅबमध्ये अपलोड केलेले आहे, तुम्ही तिथून हे नोट्स व्यवस्थित बघू शकता। इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलचं नाव एकदम सेम आहे। पुढील प्रश्न 102, एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट किती? पर्याय 1 आहे 30, पर्याय 2 आहे 18, पर्याय 3 आहे 9, पर्याय 4 आहे 15। तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, प्रश्न काय म्हटला? एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे। तर बघा, प्रश्न एकदम सोपा आहे। आपल्या प्रश्नात जे विचारलं ते अगोदर लिहून घेऊ। बघा, आपल्याला एका संख्या म्हटलं, संख्या दिली नाही, मग समजा ती संख्या आपण जर x घेतलं, समजा ती संख्या आपण मानलं x, ती संख्या आपण जर x मानलं, तर बघा त्या संख्येची 3 पट, मग काय होईल? ते 3x आणि 6 यांची बेरीज, म्हणजे यांची बेरीज 6 बरोबर 15च्या चौपट इतकी। 15ची चौपट म्हणजे किती? 15 गुणिला 4। तर बघा, 15ची चौपट म्हणजे 15 गुणिला 4 म्हणजे 15 चौक किती होतात? तर 60। म्हणून 3x अधिक 6 बरोबर किती होतात? 60। तर बघा, आपल्याला काय करायचं? आपल्याला हे x ची किंमत काढायची आहे, कारण आपल्याला ती संख्या काढायची आणि त्या संख्येची निमपट, मग निमपट किती ते काढायच्या। तर बघा, या 6ला आपण उजवीकडे नेऊ, बाजू बदलली, चिन्ह बदलतात। 6 इकडे धन आहे, उजवीकडे गेलो ऋण, मग राहिलं काय इकडे? तर 3x बरोबर 60 वजा 6 म्हणजे किती राहतात? तर इकडे येतात 54। मग आपण हे 3 पण आता काय करू? या 3ले पण आपण उजवीकडे नेऊ। आता 3 बघा तर गुणाकारात आहे, बाजू बदलल्यामुळे काय होईल? भागाकारात जाईल। मग इकडे करायला तर x बरोबर 54/3
3 बघा, तर यांचा आपण भागाकार केलं तर x बरोबर किती लिहितील, x बरोबर होतात 18. 18 पर्याय 2 दिलेला आहे, परंतु नाही पर्यायामध्ये 18 दिलेला असेल तरी आपल्याला काय म्हटलं, ती संख्या आपल्याला म्हणजे x म्हणजे काय मिळालं आपल्याला 18. तर त्या संख्येची निमपट किती, म्हणजे 18चे निमपट. आता निमपट म्हणजे किती, तर 18चे 2 भाग करायचे अर्धे, म्हणून बघा, म्हणून निमपट जर काढायची झाली तर 18/2 बरोबर 9 दुने 18, म्हणून पर्याय क्रमांक 3 9 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. या प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. नंतरचा प्रश्न आहे 103. 5.25 किमी लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करावयाचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे. पर्याय 1 आहे 4250 मीटर, पर्याय 2 आहे 4200 मीटर, पर्याय 3 आहे 4300 मीटर आणि पर्याय 4 आहे 5155 मीटर. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल, तर बघा आपल्याला काय म्हटलं, एकूण 5.25 किलोमीटरचं रस्त्याचे डांबरीकरण करायचे आहे. 5.25 किलोमीटरपैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे आणि त्या रस्त्याचे डांबरीकरण किती बाकी आहे ते आपल्याला मीटरमध्ये दिलेले आहेत, म्हणजे मीटरमध्ये काढायचे आहे. तर बघा डांबरीकरण करायचा रस्ता किलोमीटरमध्ये दिला आहे, पूर्ण झालेल्या रस्त्याचे बांधकाम हेक्टोमीटरमध्ये दिलेलं आहे आणि उर्वरित आहे ते बांधकाम आपल्याला काय दिलं आहे, मीटरमध्ये दिलेलं आहे. तर बघा डांबरीकरण करायचा एकूण रस्ता, तर बघा डांबरीकरण करायचं एकूण रस्ता किती दिला आहे, तर एकूण रस्ता दिलेला आहे, एकूण रस्ता आहे 5.25 किमी, म्हणजे 5.25 किमी म्हणजे 5.25 किमी एवढ्या रस्त्याचे डांबरीकरण करायचे आहे. आणि डांबरीकरण पूर्ण झालेला रस्ता, डांबरीकरण पूर्ण झालेला रस्ता, तर डांबरीकरण पूर्ण झालेला रस्ता आहे. डांबरीकरण पूर्ण झालेला रस्ता किती दिला आहे, तर 9.5 हेक्टोमीटर म्हणजे 9.50 हेक्टोमीटर. ठीक आहे. तर बघा आपल्याला मीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, किलोमीटर ह्या जर गोष्टी माहीत असतील तर आपल्याला प्रश्न उत्तर काढणे एकदम सोपं जाते. तर बघा आपण मीटरमध्ये बघतो तर सर्वात लहान काय ते, तर सर्वात लहान आहे मिलीमीटर. आपल्याला याची आवश्यकता नाही, परंतु आपण माहितीकरिता लिहून घेऊ मिलीमीटर. मिलीमीटर नंतर काय आहे, तर त्यापेक्षा मोठं कोणतं मापन आहे, तर सेंटीमीटर. सेंटीमीटरपेक्षा मग मोठा कोणता, सेंटीमीटरपेक्षा मोठा कोणता, तर डेसिमीटर. लक्षात ठेवा डेसिमीटर. डेसिमीटरपेक्षा मोठा कोणता, तर डेसिमीटरपेक्षा मोठा आहे डेकामीटर. डेकामीटरपेक्षा मोठा कोणता, तर हेक्टोमीटर. आणि हेक्टोमीटरपेक्षा मोठा कोणता, तर किलोमीटर. तर यामध्ये बघा आपल्याला डांबरीकरण पूर्ण करायचा रस्ता किती झालेला आहे, तर डांबरीकरण पूर्ण करायचा रस्ता दिला आहे 5.25. ठीक आहे. तर बघा डांबरीकरण पूर्ण करायचा रस्ता आपल्याला 5.25 किमी म्हणजे 5.25 किमी दिलेला आहे. त्यानंतर बघा 5.25 किलोमीटरपैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. तर बघा एकूण डांबरीकरण करायच्या रस्त्यामधून आपल्याला पूर्ण झालेल्या रस्त्याचे बांधकाम वजा करायचं आहे. आपल्याला काय करायचं, वजा करायचं, म्हणजे उरलेलं बांधकाम आपल्याला माहीत होईल. तर बघा आपल्याला पूर्ण झालेला बांधकाम किती दिला, हेक्टोमीटरमध्ये दिला आहे. मग हेक्टोमीटर किती आहेत, तर 9.50 अशा प्रकारे मांडू. म्हणजे बघा हा झाला किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, डेसिमीटर याच्यापेक्षा पुढे असतात आपण ते लिहिलं असतं. ठीक आहे. त्यानंतर आपल्या इथून वजाबाकी करावायची आहे. तर इथं बघा इथं काय दिलेलं आहे, मग आपण 0 लिहू शकतो. 0तून 0 गेले 0. त्यानंतर 5तून 5 गेले 0. त्यानंतर बघा 2तून 9 वजा होतात का नाही, मग आपण याच्याकडून एक हा अधिकचा घेतला तर येथून 12. मग 12मधून 9 गेले किती राहिला, तर 12मधून 9 गेले 3 राहतात. मग आपण तर बघा आपण याच्याकडून एक हातचा घेतला तर तो परत केला. तर आता बघा 5तून 1 गेले, राहिले किती 4. म्हणजे बघा तर बघा आपल्याला उत्तर काय मिळालं, 4.300 किलोमीटर. बरं, कारण किलोमीटरमध्ये 4 आलेला आहे, मग 4.300 किलोमीटर आलेला आहे. परंतु बघा आपल्याला पर्याय काय दिला, मीटरमध्ये दिला आहे. मग बघा 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. म्हणजे बघा 4 किलोमीटर दिला म्हणजे
4300 मीटर. पर्याय क्रमांक 3 4300 मीटर हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण बघा आपल्याला उत्तर इथे किलोमीटरमध्ये आलं, पण किलोमीटरमध्ये आलं तरी आपल्याला पर्याय काय दिला, मीटरमध्ये दिला, म्हणून आपण हा पर्याय 3 हा घेतलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 104. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालू होता? पर्याय क्रमांक किती दिलाय, 6:45 तास. पर्याय 2 दिलाय 5:45 तास. पर्याय 3 दिलाय 6.25 तास आणि पर्याय 4 दिलाय 6.25 तास. तर यामध्ये बघा आपल्याला सकाळी 7:45 वाजता सामना सुरू झालेला आहे आणि दुपारी 2:30 वाजता सामना संपलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जो सामना संपलेला आहे त्या वेळेमधून आपल्याला सुरू झालेला वेळ वजा केल्यास आपल्याला किती वेळ आहे ते काढता येईल. परंतु बघा अगोदर आपण लिहून घेऊ सामना सुरू झाल्याची वेळ. सामना सुरू झाल्याची वेळ किती म्हटलं तर बघा सामना सुरू झाल्याची वेळ म्हटलं सकाळी 7:45 वाजता. 7:45 म्हणजे किती, तर 7:45 सामना सुरू झाला आणि सामना संपल्याची वेळ किती आहे, तर दुपारी 2:30 वाजता. 2:30 म्हणजे किती, तर 2:30 सामना संपलेला आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, सामना संपण्याच्या वेळेमधून सामना सुरू झाल्याची वेळ वजा करावायची आहे. तर आपल्याला वेळेवरचा जर असा प्रश्न असेल तर बघा जो घड्याळ जी दिलेला असते ते आपल्याला 24 तासाची करावायची ते आपल्याला 24 तासात टाकायचा असतो. तर बघा सकाळी 7:45 सामना सुरू झाला आणि दुपारी, तर बघा सामना संपण्याची वेळ किती आहे, 2:30. मग याला 24 तासाच्या घड्याळीत केलं तरी काय होतील, 14:30. मग आपण काय करायचं आहे, 14:30 मधून आपल्याला 7:45 वजा करायचे आहेत. 14.30 वजा 7.45. 30 मधून 45 वजा होतात का, नाही. तर आपण काय करू, इकडून आपण 1 तास इकडे घेऊ. तर 1 तास इकडे घेतला 14 मध्ये काय होतील, 13 होतील. 14 13 आणि बघा 1 तास म्हणजे किती मिनटं, 60 मिनटं. आणि 60 मिनटं आणि 30 मिनटं म्हणजे किती होतील, 90 मिनटं. 90 मधून 45 गेले, इकडे उरले किती, तर 45. आणि इकडून 13तून 7 गेले, किती उरतात, तर 6. म्हणजे 6:45 मिनटं. 6:45 म्हणजे किती होतात, तर 6:45 म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, 6.25 तास. काय म्हणतो, 6.25 तास. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पेपर सोडवते वेळी आपण अगोदर प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला तो प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवणं सोपं जाईल ते अगोदर समजून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने आपण पेपर सोडवायचा, जेणेकरून कमी वेळेमध्ये आपला पेपर सोडव होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 105. 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळ तयार केल्या जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? पर्याय 1 आहे 305, पर्याय 2 आहे 350, पर्याय 3 आहे 30,005 आणि पर्याय 4 आहे 3005. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर प्रश्न आपण एकदा वाचल्याबरोबर आपल्याला समजला असेल का प्रश्न काय करायचा, आपल्याला मागा काय करायचा, 36,060ला 12ने भागायचा. आता बघा प्रश्न एकदम सोपा आहे, परंतु बघा इथं आकडे सारखे दिले आहेत, मधामध्ये शून्य दिले आहेत, त्यामुळे माणसाचं थोडं घोड होतो. त्यामुळे तेवढं आपल्याला व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे. बघा 36,060 भागीला किती करायचे आपल्याला, 12. तर बघा 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 3ने भाग देता है 36. तर बघा उरले किती, बाकी शून्य उरले किती, तर 0. त्यानंतर बघा इथं 0 आहे, 0. तर मग 0ने भाग जाईल का, तर आपण 0ला जर भागलं तर किती आला, तर 0 आला. त्यानंतर इथे 6, मग 6ने पण भाग जातो का, नाही जात. बघा 6 मध्ये पण 12ने भाग जातो का, नाही जात. तर मग आपण पुन्हा पण 0ने भाग द्यायला लागते. 0 म्हणजे उरले किती, तर 6. त्यानंतरची संख्या किती आहे, 0. मग बघा 12×60 बाकी राहिले 0. म्हणजे किती उत्तर आला आपला, तर 3005. पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आपल्याला भागाकार करून घ्यावायचा आहे, जास्त कठीण प्रश्न नाही. नंतरचा प्रश्न बघा 106. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? पर्याय 1 आहे 196, पर्याय 2 आहे 302, पर्याय 3 आहे 130 आणि पर्याय 4 आहे 140. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा एका पुस्तकाचे आपण किती पाने वाचून झाले, तर 5/7 आणि किती बाकी राहिले, 56 पाने बाकी राहिले. तर त्या पुस्तकात एकूण पाने किती? तर बघा एका पुस्तकाचे आपण भाग किती केले, 7 भाग केले. त्यापैकी आपण 5 भाग वाचले आणि 2 भाग आपले वाचायचे राहिले. बघा 1 2 3 4 5 6 7 भाग केले, यापैकी आपले
5 भाग वाचून झाले आणि 2 भाग वाचायचे राहिले. मग या 2 भागामध्ये किती पाने असतील? 56 पाने, कारण 56 पाने आपले वाचायचे राहिले. मग 2 भागाचे 56 पानं, मग एका भागामध्ये किती येतील? तर बघा, याला आपण 2 ने भागलं तर बघा 56 भागीला 2 किती होतात? 28. म्हणजे एका भागामध्ये किती पाने आहेत? 28. एका भागामध्ये 28 पाने आहेत. मग 7 भागामध्ये किती? तर 28 गुणिला 7. 28 गुणिला 7 केलं तर आपलं उत्तर किती मिळतं? तर उत्तर मिळतं 196. 196 म्हणजे पर्याय 1 हा आपला योग्य उत्तर आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण अशा प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. आणि बघा, तुम्हाला 30 प्रश्नांचे जर नोट्स हवे असतील तर हे नोट्स मी माझ्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड केलेले आहे. तुम्ही सबस्क्रिप्शन टॅबवर क्लिक करून हे नोट्स बघू शकता. यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजचे नाव अगदी सेम आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 107. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात. 4.5 कापडापासून 2 शर्ट शिवले जातात. तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? पर्याय 1 आहे 67.5 मीटर, पर्याय 2 आहे 30 मीटर, पर्याय 3 आहे 37.75 मीटर आणि पर्याय 4 आहे 60 मीटर. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात. मग एक शर्ट शिवण्याकरिता किती कापड लागेल ते काढायचं आणि नंतर गुणीला 15 करायचं, आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर बघा, 4.5 कापडापासून किती शर्ट शिवले जातात? तर बघा, 4.5 म्हणजे 2 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागत आहे? तर 2 शर्ट शिवण्यासाठी कापड लागत आहे 4.5. मग एक शर्ट शिवण्यासाठी किती लागेल? तर एक शर्टसाठी कापड लागेल 4.5 भागीला 2 केलं तर किती येईल? बे दुने 4 म्हणजे 2.25 मीटर एक शर्ट शिवण्याकरिता लागत आहे. मग 15 शर्ट करिता किती लागेल? तर 15 शर्ट करिता बघा 2.25 गुणिला 15. तर बघा काय म्हटलं आपल्याला, 2 शर्ट शिवण्याकरिता 4.5 कापड लागत आहे. तर एक शर्ट शिवण्याकरिता आपल्याला किती? 2.25 मीटर एवढं कापड लागत आहे. मग 15 शर्ट करिता काय? तर 2.25 गुणिला 15 केलं तर याचं उत्तर किती येईल? 33.75 मीटर एवढं कापड आपल्याला 15 शर्ट शिवण्याकरिता लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 108. केंद्र O असलेले वर्तुळ कोण ADBच्या बाजूंना बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते. जर मापकोन ADB बरोबर 68 अंश, जर मापकोन ADB बरोबर 68 अंश असेल तर मापकोन AOB बरोबर किती? पर्याय 1 आहे 180 अंश, पर्याय 2 आहे 112 अंश, पर्याय 3 आहे 248 अंश आणि पर्याय 4 आहे 122 अंश. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, प्रश्नामध्ये दिलेल्यानुसार आपण आकृती काढली आहे. केंद्र O असलेला वर्तुळ काढलं, त्यांना 2 स्पर्शिका बिंदू A आणि बिंदू B मध्ये स्पर्श केलेला आहे. तर कोण ADB बरोबर 68 अंश आपल्याला दिलेला आहे. 68 अंश आपल्याला दिलेला आहे. तर कोण AOB आपल्याला काढा म्हटलं. तर बघा, आपण काय केलं, मग AO आणि OB हे जोडून घेतलं. हे जोडून घेतल्यानंतर बघा, हा एक काय झालं? चौकोन झाला. पण चौकोनाच्या चारी कोणाच्या मापांची बेरीज किती असते? तर 360 अंश. किती असते? 360 अंश. बघा, कोण A अधिक कोण B अधिक कोण D अधिक कोण O बरोबर किती? 360 अंश असते. इथे बघा, आपण स्पर्शिकेवर केंद्रातून जे लंब टाकला, लंब टाकल्यामुळे काय झालं बघा, हा जो कोण तयार झाला तो किती अंशाचा? 90 अंशाचा. म्हणून हा जो कोण A 90 अंशाचा झाला, म्हणजे कोण B पण किती अंशाचा? कोण B पण 90 अंशाचा. म्हणून बघा, 90 अधिक 90 अधिक कोण D किती दिला? कोण D आपल्याला दिला. माप कोण ADB बरोबर 68 अंश बरोबर अधिक कोण O म्हणजे आपल्याला माप कोण AOB म्हणजे कोण AOB म्हणजे O चे माप आपल्याला काढायचे. तर कोण O बरोबर 360 अंश. मग 90 अधिक 68 किती होतात? तर 90 अधिक 68 होतात 248 अधिक कोण O बरोबर 360 अंश. आपल्याला कोण O चे माप काढायचे आहे, म्हणून कोण O बरोबर 360 वजा 248. 360 मधून 248 गेले. कोण O बरोबर किती आले? 112 अंश. म्हणजे पर्याय 2 हा आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 109. काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी रुपये
19,200 मिळते. मजुरांची संख्या 3ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी रुपये 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची 1 दिवसाची मजुरी किती असेल? पर्याय 1 आहे 320, पर्याय 2 आहे 180, पर्याय 3 आहे 160 आणि पर्याय 4 आहे 240. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? त्या उदाहरणामध्ये बघा 10 दिवसांची मजुरी दिलेली आहे 19,200 आणि बघा मजुरांची संख्या आपण केली 3ने कमी तर 5 दिवसांची मजुरी होत आहे 6,000. तर यामध्ये मग प्रत्येक दिवसाची मजुराची मजुरी किती, एका दिवसाची एका मजुराची मजुरी किती हे आपल्याला काढायची आहे. तर या उदाहरणामध्ये बघा आपल्याला मजुरांची संख्या दिलेली नाही आहे आणि आपल्याला त्यांची एका दिवसाची मजुरी काढायची आहे. तर मजुरांची संख्या समजा आपण घेतलं x, बघा मजुरांची संख्या आपण घेतलं x आणि एका दिवसाची मजुरी बरोबर घेतला आपण y. तर बघा आपल्याला एका दिवसाची मजुरी काढायची आहे. प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी आपण y घेतलं म्हणजे आपल्याला y काढावायचा आहे. तर बघा दिलेल्या पहिल्या अटीनुसार काही मजुरांची संख्या घेतली आपण x 10 दिवस गुणिला 10 गुणिला एका दिवसाची मजुरी y बरोबर किती एका दिवसाची मजुरी तर 19,200. तर आपण हा जर सॉल्व केलं तर काय बघा XY बरोबर 19,200 भागिला 10. तर बघा 10 इकडे गुणाकारात होते, बाजू बदलली भागाकारात गेलं म्हणून XY बरोबर काय मिळालं तर 1920. आणि दुसरी अट काय म्हणते बघा मजुरांची संख्या 3ने कमी केल्यास आपण मजुरांची संख्या x मानलं म्हणून x मधून आपण 3 वजा करू. 3ने कमी केल्यास 5 दिवसांची मजुरी गुणिला 1 दिवसाची मजुरी बरोबर किती होते 6,000. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा x - 3 गुणिला y बरोबर 6,000 भागिला 5 म्हणून समजा आपण याला हे दिलं 1 म्हणून x वजा 3y बरोबर किती होईल तर 6,000 भागिला 5 तर 1200. 12 पंचे 60 1200 होईल. याला आपण दिलं 2 समीकरण 2. आता बघा दोन्ही समीकरणाच्या डाव्या बाजूमधून डावी बाजू वजा करू आणि उजव्या बाजूमधून उजवी बाजू वजा करू. तर बघा पहिल्या समीकरणाची डावी बाजू काय तर XY वजा दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू आहे x - 3y बरोबर उजवी बाजू आहे 1920 भागिला 1000 वजा 1200. 1920 वजा 1200 केलं. तर बघा आपण जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर हा कळेल XY वजा x गुणिला y तर काय होईल XY आणि 3 गुणिला y तर वजा 3y. XY कटला धनऋण असल्यामुळे आणि इकडून 1920 मधून 1200 वजा केलं तर किती होतात तर 720 उरले आणि इकडे किती उरले तर 3y. मग 3y बरोबर 720. आपल्याला y ची किंमत काढायची आहे. y म्हणजे काय तर प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी आहे म्हणून y बरोबर 720 भागिला 3. मग 720 भागिला जर 3 केलं तर आपलं उत्तर किती मिळेल. यांचा जर भागाकार केलं तर आपलं उत्तर मिळते 240 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारले आपण या प्रकारे कॅल्क्युलेशन करून याचं उत्तर काढू शकतो. आणि या सर्व प्रश्नाचे तुम्हाला जर स्पष्टीकरणासाठी नोट्स हवे असतील तर तुम्ही तसे कमेंट करू शकता किंवा माझ्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन तुम्ही ते नोट्स डाउनलोड करू शकता. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 110. 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलो 60 किलो 50 किलो 24 किलो आणि 31 किलोग्राम याप्रमाणे तांदूळ जमवले. ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे. पर्याय 1 आहे 44 किलोग्राम, पर्याय 2 आहे 42 किलोग्राम, पर्याय 3 आहे 40 किलोग्राम आणि पर्याय 4 आहे 39 किलोग्राम. तर यापैकी योग्य उत्तर काय असू शकेल. तर बघा आपण जर हा प्रश्न व्यवस्थित वाचला तर आपल्याला समजून येईल की हा प्रश्न सरासरी आधारित आहे. तर या उदाहरणामध्ये बघा 5 कुटुंबांनी जे तांदूळ जमवले ते तांदूळ एकत्र करून 5 पिशवीमध्ये आपल्याला समान ते तांदूळ भरावायचे आहेत. तर एका पिशवीमध्ये किती किलो तांदूळ आपण भरू हे आपल्याला काढायचे आहे.
तर बघा सरासरीच्या सूत्रानुसार बघा अगोदर किती दिलाय 45 किलो, नंतर दिलाय 60 किलोग्राम, नंतर दिलाय 50 किलोग्राम, त्यानंतर दिलाय 24 किलोग्राम आणि नंतर दिलाय 31 किलोग्राम आणि 5 समान पिशवीमध्ये भरायचे आहेत. आणि बघा किंवा मग आपण या प्राप्तांकांची बेरीज, एकूण प्राप्तांक किती आहेत तर बघा सरासरीमध्ये एकूण प्राप्तांकांची बेरीज भागीला एकूण प्राप्तांक 1 2 3 4 5 प्राप्तांकावरून 5 केला. त्यानंतर बघा यांची जर बेरीज केलं 45 अधिक 60 अधिक 50 अधिक 24 अधिक 31, तर या सर्वांची बेरीज किती येत आहे तर सर्वांची बेरीज येत आहे 210 भागीला 5. 210 भागीला 5 किती होतात तर 210 भागीला 5 होतात 210 भागीला 5 होतात 42. म्हणजे एका पिशवीमध्ये आपल्याला 42 किलोग्राम तांदूळ भरावे लागेल. 42 किलोग्राम म्हणजे पर्याय 2 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये TET 2025 पेपर 1 मधील गणिताचे प्रश्न क्रमांक 101 ते 110 असे एकूण 10 प्रश्न सोडवलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण 111 ते 130 पर्यंतचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तर या सर्व प्रश्नांचे तुम्हाला नोट्स हवे असतील तर इंस्टाग्राम पेजवर अपलोड केलेल्या सबस्क्रिप्शन टॅबवर क्लिक करून तुम्ही ते नोट्स डाउनलोड करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र TET परीक्षेची तयारी करतात त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.